तुम्ही जाऊन जरा आराम करा. आता ही म्हातारी कशी मेल्या का झोपते बघ. ती बी सेम माझ्या ताईसाहेबांसारखीच आहेस बरं का. त्यांनी बी असंच राहणारच नाही गुंगीचं औषध दिलं आणि तेवढं राहणं बी कायमचाच गुंगीत जाणार आहे. हा बोला का मामा खेळ फत्ते झालाय. आता तर राणा घरला येतोय. बेस्ट. पण ते म्हातारीचं काय? तिला बी झोपेच्या गोळ्या दिल्या. 15 मिनिटात तिचा बी प्रश्न सुटेल. लई छान. आता का नाही त्या रानाच्या जेवणात बी गोळ्या घाल. तर त्याला आवरणं लईच अवघड आहे. 3 टायमाला पळून गेलता तसं या टायमाला व्हायला नका म्हणून. हा ठीक आहे. मी त्याच्या जेवणात गुपचूप गोळ्या मिसळतो. तसा बी 8 दिवस येणार आहे. बेस्ट. ठीक आहे. तू तिकडची तयारी कर. इकडे आमची तयारी सुरू आहे. चालतंय. ठेवतो मी. हा. हो साहेब, आपल्याकडे एवढी सगळी माणसं आहेत, मग आपण कशाला हमालपट्टी करलोय? हा, माणसं बोलवा आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्या. परेश पाटील अहो राणाला पण इथं गाडतोय का नाही, आणि ही गोष्ट आपल्या तिघांची व इतर कुणालाही कळली नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, 20-20 वर्षानंतरचे केसेस परत ओपन होतात. हा, जी माणसं आपण बोलवू त्यातलं कोणी फुटलं तर मग काय करायचं? बरोबर आहे ना. करा करा काम करा काम करा. साहेब साहेब समजा मीच फुटलो तर हो. हा अप्या. नाही नाही मी कशाला फुटेन? मी नाहीच फुटणार. माननीय परेश पाटील आहे मी आणि माझा विषय हार्ड आहे. कोणाला घाबरतच नाही तर मी. चला चला खना 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 खड्डा खना. त्या रानाच्या मापाचा खड्डा खणायचा आहे ना. लई मोठा आहे तो राणा. अरे वा वहिनी, तुम्ही तयारी बी सुरू केली का? म्हणजे आज रानाचा काही सुटत नाही. खुळे, उलट आज राणा भाऊजी सुटणार असं म्हण. म्हणजे आज ते पोलिसांच्या ताब्यात गेले का त्यांचं एन्काउंटर होणार नाही आणि मग पोलीस केस मधनं सुद्धा निर्दोष सुटतील. वय वय तेच 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 ते. बरं वहिनी चला, मी पण तुम्हाला मदत करतो. वहिनी काय काय करायचं ते सांगा. आपण एक काम करूया काय, भाऊजीसने जे जे आवडतं ना ते समज करूया. म्हणजे पुरणपोळी, कटाची आमटी, मसाले भात, तांबडा पांढरा रस्सा. वय वय रानातच मी की नाही कांदा भजी लई खाऊ वाटतात. तुला खाऊ वाटायला ते सांग. उगा भाऊजींच्या नावावर खपू नकस. खीर करूया. यांना खीर खूप आवडते. वय चालतंय. वहिनी मी की नाही आज अशी खीर बनवते की त्याची चव आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. अंजलीबाई, गोदक्का, मी आलोय. वहिनी तुम्ही जावा, त्यासने भेटा, मी बघतो जेवणाचं. आज रानाच्या आयुष्यातला शेवटचा दिवस.
तेव्हा त्याला जे जे खाऊ वाटते ते बनवूया. वय मरणाऱ्याच्या इच्छा पूर्ण करणं म्हणजे लई पुण्याचं काम आहे बाबा. चला चला चला. अंजलीबाई, गोदक्का, मी आलोय. अहो आत या ना. गोदक्का, दार लावते. गोदक्का, गोदक्का. अहो गोदाक्कांची तब्येत बरी नाही. का काय झाले? नाही पावसाळा आहे ना, जराशी कणकण आली. गोळी घेऊन झोपल्यात त्या, उठल्या की बेटा? अहो, काय अवतार झालाय तुमचा? ते घोंगडं काढा, द्या इकडे बघू. काय आहे घोंगडं? आंघोळ करून घ्या. कसला अवतार आहे? कारण माणसाचा अवतार कसा असणार? हो पण आता घरी आलात ना तुम्ही, स्वच्छ आंघोळ करून घ्या. मी तुमचे कपडे तयार ठेवते. अंजलीबाई, तुम्ही गेला की अंजली? अहो मला तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवायचं, तेव्हा तुम्ही आता पटकन आंघोळ करून घ्या, नाहीतर मी तुम्हाला जवळ सुद्धा येऊ देणार नाही. म्हणशीला तसं आलं लगेच. मामा झालंय झालंय ना? हे परफेक्ट झालं असं वाटायलंय मला. पण काय कळण झालंय मामा, तुमच्या साईजचा हाय बघा सारा राणा. जरा आडवं झोपून बघतासा काय प्या, म्हणजे नंतर रिस्क नको. काहीतरी बोलतोय. हे बोल नका कोण. अंजलीचा फोन आहे. मामा काय मला वाटलंय ही माती जर आपण वरती घेऊया, म्हणजे हे नंतर बघू. हा बोल अंजली. हा मामा, राणाजी घरी आले. काय बरं, मी लगेच पोलिसांना बोलवतो. नाही नाही नको नको, लगेच नका सांगू पोलिसांना. त्यांना जरा घरी आराम करू दे, घरचे 2 घास खाऊ दे, मग काय करायचं ते करा. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं करूया. ठेवते. होय. हात दे हात दे हात दे. शिकार पिंजऱ्यात आली आहे. आता फक्त पिंजऱ्याचा दरवाजा बंद करायचा. चला 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 लवकर चला. अरे बाहेर, अरे मरायच्या आधी का नाही त्याला रानाला खाऊ पिऊ दे की. हो मामा, कशाला उगीच रिस्क घ्यायलाय. चला आत्ताच्या आता जाऊया. चला चला. नाही रे पाप्या, अरे मी शब्द दिलाय अंजलीला. काय ते उशिरा येणार म्हणून. एक तरी शब्द पाळू दे की मला. अरे नाही तर नरकात जाईल बाबा. अंजली अंजली म्हणजे स्वतःच्याच हातानं स्वतःच्याच कुकवाचं टबऱ्याला घालणार आहे. आता ह्या राणाला आहे का नाही कायमचं काढायचं. ह्या वेळेला कुठलीच चूक नाही. नाही होत.
हे काय मस्त मी म्हटलं मला आंघोळ घाला तर नाही म्हणलं. काय म्हणलात मला जेवण बनवायचं म्हणून आणि इकडे बसलाय तोय. झालं की जेवण बनवून. होय काय हो. बरं आहे का की ते डोसकं तेवढं पुसून द्या की. आता नाही म्हणू नका एवढं तरी करा घ्या. काही दिवसांनी माणसांमध्ये आलं असं वाटतं बघा. आता की नाही तुम्ही डोसकं पुसून देणार मग घरघरीत जेवणार आणि रातच्याला गोदा काकांना डोसक्याची मालिश करून घेणार. काय झालं रागवलेत का माझ्यावर? बरं बाबा रातच्याला बी डोसक्याची मालिश तुम्हीच करा मग तर झालं. नाही नाही, तुम्ही खूप दिवसांनी आलात ना, आनंद अश्रू. अच्छा म्हणजे तुमच्या हातातले साखळे बघून मी कुस्ती हारलो होतो पण खरं तर हारलो नव्हतो जिंकलो होतो. डोळ्यात पाणी आहे पण खुशी. बरोबर ना वा? अंजलीबाई मनामध्ये लय भलत असेल ते विचार येत होतो बघा. तुम्ही काय ऐकूनच घ्यायला तयार नाही. एकतर ते पोलीस मला मारायला टपले आणि तुम्ही काय ऐकून घेत नव्हता. मला तर असं वाटत होतं का नाही की त्या समजांचा जीवच घेऊन टाक. काय करणार हे असलं काय आपल्या तत्वांमध्ये बसत नाही ना. म्हणून मग ते एवढं सगळं कळतंय तर मग सर पोलिसांना शरण का नाही जा? झालं का परत सुरू तुमचं? आता तुम्हाला कसं सांगू अहो ती माणसाला डेंजर आहेत आणि मामा तर समजेत वाईट. मग ते कोर्टात सिद्ध होईलच की. कसं होणार सांगा की अंजलीबाई कसं होणार? अहो सिद्ध करायला पुरावे लागतात आणि त्या माणसाने एक बी पुरावा ठेवला नाही. अहो लय हुशार माणसं आहेत ती. अंजलीबाई अहो दिवस रात माझ्या डोसक्यामध्ये हेच विचार असतात बघा. आता लय दिवसांनी आपली गाठ पडली नाही. आपण आपलं बोलू की. तुम्ही बसा आपण आपलं बोलू. बोला की. काय अहो काय काय अहो, मी नाही तर लयच बदललात बघा. तुम्ही पहिला असं नव्हता. नाही तुम्ही हे बघा ते शरण जायचं सोडून दुसरं काय बी बोल. आता कसं असलं तुम्ही हसलात का नाही माझ्या अंगातली ताकद दुप्पट होते बघा. तुम्ही संकट असल्यास समजा जगाबरोबर मी 2 हात करेन. हे बघा अजून लई दिवस नाही फक्त काय दिवस मलाच की नाही पुरावे हाती लागले. आता मी लवकरात लवकर समजा जगासमोर आले आणि एकदा कधी समजा जगासमोर आले की आपण परत पहिल्यासारखं राहायचं. आणि हा मला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या मी केल्यात का नाही त्याची मला पाहिजे ती शिक्षा द्या. पाहिजे तर हा हे असं हातावर छड्या मारा तुम्ही. होय हसत हसत खाईन मी छड्या. अहो ठाण्याची अहो एवढी बी खुशी बरी नाही. अंगातलं पाणी कमी होईल तुमच्या. बरं चला हे ठेवा. आता की नाही आपण खाली जाऊया. लय मरणाची भूक लागली आहे बघा. लई दिवसांनी मी घरचं जेवण जेवणार. चला चला जाऊ चला 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 चला. माझं पाय लई लटलट करायला. काय होत नाही ग चंदी. तुझं धोपाड बंद कर आणि जेवण वाट टेबलावर. तू वाढकी मी का म्हणून. तुझी चोच लईच बोलायला लागली का आजकाल. ह्या मोडलं वाटतं तुझं. चोरा बिराला घाबरत नसते मी. खुन्नच देऊ नका नाहीतर आत्ताच्या आत्ता घरात काय आहे ना ते समजा सांगेन बघ तुझं.
हसायला काय झालं? काही नाही, माझ्या भावाची आठवण आली. भाऊजी कसा आहे सा? बरं तुमचा राग गेला नाही वाटतं अजून. वहिनी तुम्ही बसा, बोला, मी बाहेर आहे, काय लागलं तर आवाज द्या. हं? चंदी चल. वा, एवढं समजा केलंय वय. हे काय खीर बी बनवल्या? गोदक का ना बनवली ना? हो, पण एवढा टाइम झाला गोदक का आली नाही? गोदक का? अहो आता तुम्ही बसा, जेवा आणि मग गोदाकांना भेटा. असं नाही हो. अहो, गोदक असते का नाही तर 4 गाय जादाचं गेलं असतं म्हणून. हो, पण गोदाक्का उठल्या ना की त्यांच्यासोबत परत खा हवं तर. पण आता माझ्यासोबत जे. काय झालं? जेवा ना. नाही नको. का? काय आहे, जोवर तुम्ही मला बरवत नाही तोवर जेवणार नाही मी. काहीतरीच काय? का तुम्ही? जोवर तुम्ही बरवत नाही तोवर अजिबात जेवणार नाही. अहो उगाच हट्ट करू नका, जेवा तुम्ही. तुम्ही भरवलं तरच. भरवा की. हे काय? अहो, इकडे माझ्या आवडीची खीर असताना तुम्ही मला पापड भरवायला येतोय. खीर भरवा की. द्या. हे घ्या. आता कसं बरं आहे का की? तुम्ही बसा जेवायला. नाही नको, मी नंतर थोड्या वेळानं बसते. हा नको. तुम्ही मला म्हणला का नाही की माझ्या संगत जेवा म्हणून. आता तुम्ही माझ्या संगत जेवा, नाही तर मी नाही जेवणार. अहो खरंच नको. मग ठीक आहे, मी नाही जेवत. लग्नाची वाट बघताय काय?